जळगावातील ममुराबाद रस्त्यावर कावड यात्रेदरम्यान एका 8 वर्षीय बालकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. या घटनेतील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज यादव गुल्हा गवळी समाजातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव शहरातील गवळीवाडा येथून भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ममुराबाद रस्त्यावर भरधाव ट्रकने एका 8 वर्षीय बालकाला धडक देऊन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी प्रबल गवळी या बालकाचा मृत्यू झाला असून यातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी यादव गुल्हा गवळी समाजातर्फे यावेळी निवेदन देण्यात आले. तसेच या प्रसंगी या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे व गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी देखील यादव गुल्हा गवळी समाजातर्फे करण्यात आली असून या संदर्भात नगरसेवक पियुष कोल्हे व यादव गुल्हा गवळी समाजाचे अध्यक्ष संतोष गवळी व समाज बांधव दिनेश गवळी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये एका चिमुकल्याचा जीव गेलेला आहे. आज निवेदन दिलंय. आज जळगाव शहरात तुम्ही जर पाहिलं की दर 24 तासाआड आपण 1-2 बातमी अशी बघतो की रोडाच्या याच्यात एका मुलाचा बली गेला, एका मुलीचा बली गेला. आम्ही मागेही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आपण आपले जे नॅशनल हायवे आहेत तिच्यावर तुम्ही सर्वे करा. तिथे जिथे गर्दी होते, जिथे आपली ST बस आहे ती थांबते तिथे, कारण की ते स्टेशन्स आहे ते खूप बाहेर आहे आणि जेव्हा बस थांबते त्या हायवेवरच थांबते, तर तिच्याने खूप 2 व्हीलर चालक असतील त्यांना थोडं मिसगाईड होतं आणि ते अशा हिच्याने बली पडतं. आज जर आपण पाहिलं तर 3 दिवसाआधी गवळी समाजाचा एक 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. कावड यात्रा चालू असतानाही एवढी गर्दी ती, तो ट्रक ड्रायव्हर थांबला नाही आणि म्हणजे तो रस्ता 9 मीटरचा आहे, 12 मीटरचा आहे आणि जर आपण पाहिलं जुना रस्ता तो 24 मीटरचा होता. तो स्टेट हायवे आणि तिच्यावर मार्किंग व काहीच असं सिम्बॉल्स नाही आहे की तिच्याने चालकाला कळेल की इथे काही आहे, स्पीड ब्रेकर आहे का काही आहे. तर मी आज DYSP साहेबांना, SP साहेबांना व कलेक्टर साहेबांना आम्ही आता निवेदन द्यायला जाणार आहे. सगळं गवळी समाज आज निवेदन दिलं आहे आणि याच्या लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये या आरोपीला सजा हो हीच आमची मागणी राहील. काय मागण्या करतात? श्री यादव गुल्हा गवळी समाजातर्फे DSP आणि SP साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. त्या आरोपीवर जे आमच्या चिमुकला वारला 3 दिवसापूर्वी 24 तारखेला, येणाऱ्या काळात असं भविष्यात कोणासोबत घडू नये यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे. त्याच्यानंतर आरोपी ड्रायव्हर लोकांची हिंमत नको वाढायला पाहिजे. जे ॲक्सिडेंट करणारा याच्या पुढे लोक काय करता, ॲक्सिडेंट झाला, दारू पिऊन झाला, त्याचे जामीन होऊन जाते. तर आमची SP साहेबांची एकच विनंती आहे की कडक कारवाई करण्यात यावे. BWD साहेब यांना बी आम्ही निवेदन देणार आहे, SP साहेबांना आधी कलेक्टर साहेबांना बी देणार आहे. पण आम्हाला न्याय मिळण्यात यावे आणि बाकीचे जे आहे जे निवेदनमध्ये आम्ही आमच्या मागण्या लिहिल्या लवकरात लवकर करण्यात यावे, नाही तर आम्ही आक्रोशक मोर्चा काढण्यात येणार आहे. रस्त्यावर त्या ठिकाणी जर विचार केला तर त्या रस्त्यावर कुठलेही स्पीड ब्रेकर नाही आहे. त्याचप्रमाणे रात्रीचा अंधार असतो, या ठिकाणी वाहनं दिसत नाही, अपघात या ठिकाणी होत असतात आणि आतापर्यंत जर 15 दिवसाचा विचार केला तर रस्ते अपघातामध्ये जवळपास 6 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. मात्र प्रशासन हे सुस्त बसलेलं आहे. काय सांगा? याच्यात आम्ही निवेदन दिले, प्रमुख माहितीमध्ये सर्व लिहून दिले आम्ही. लाईट, स्टेट ब्रेकर, त्याच्यानंतर पट्टी हे सर्व करण्यात यावे. कसं आहे, सरकार खालून तर वरपर्यंत कोणाला बोलू शकत नाही. आपण विरोध बी करला सरकाराच्या तर काय ना काय कारण सरकार आपल्याला दाबून टाकतं. विरोधक असले ते काय करता, याची मागणी काय आहे मोकळं करा. म्हणजे हे राजकारणमध्ये कसं आहे, मांडवली आहे. आता मी BWD साहेबांना देणार आहे निवेदन, त्यांना 2 शब्द बोलणार आहे आम्ही. याच्यापुढे असा अपघात होऊ नये हीच आमची नम्र विनंती आहे. कोणाच्या परिवारासोबत हा घटना होऊ नये. ही संतोष गवळी झाला होता. आज तुम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. काय मागणी आपली? सर, आमची मागणी असे, आम्ही यादव गुल्हा गवळी समाजाकडनं आलेले आहे. DYSP आणि DYSP यांना आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या आहे का आमचं 24 तारखेला जो अपघात झालेला आहे, आमचं लहान पोरगा गेलेला 7 वर्षाचा, त्यांचा जो म्हणजे अपघाती मृत्यू झालेला आहे, तर अशी घटना भविष्यात कोणासोबत घडू नये
आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे आम्ही कावड यात्रा काढलेली होती सर, त्या कावड यात्रेमध्ये जे म्हाळसादेवी मंदिर होतं त्या मंदिरापाशी स्पीड ब्रेकर न होते, साईड पट्ट्या न होते. PWDकडे पण आमची मागणी अशी राहील का PWDने पण आम्हाला त्या रस्त्यासाठी पाहणी करून जे जे अत्यावश्यक वस्तू आहे त्या ठिकाणी ते गरजेचे त्या ठिकाणी लावायला पाहिजे. आणि जो आरोपी आहे समाजाच्या वतीने त्या आरोपीला कठोरच्या कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. हेच आमची निवेदन आहे सर. दादा, जळगावमध्ये अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचे बळी आतापर्यंत गेलेले आहे. एका चिमुकल्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत प्रशासन बळी जाण्याची वाट बघतंय का? कारण वारंवार अपघात होत आहे, मात्र प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे. काय सांगणार सर, मी ह्या गोष्टीला अक्षरशः तुमच्यासोबतच राहील. प्रशासन ह्याच गोष्टीचं वाट बघते की भविष्यात अजून 10-12 ॲक्सिडेंट होईल, त्यानंतर प्रशासन जागे होईल अशीच कल्पना आम्हालाही समजते सर. किंवा हे म्हणता येईल का भविष्यात असं अजून 1-2 घटने होतील तर प्रशासन जागेल. तर यांना मी निवेदन करेल का सर, या प्रशासनाला का भविष्यात अशी घटना कोणासोबत घडू नये, तर त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. नाव सांगा आपलं. माझं नाव दिनेश गवडी.